लेक्चर मध्ये मी तुम्हाला एक डेमो दिला होता, त्यानंतर आपण एक यूज इफेक्ट घेतला होता. ठीक आहे, आता यूज इफेक्ट काय करतो आपण त्याच्यावर अजून एक एक्झाम्पल घेऊ. पण मी तुम्हाला एक स्टडी करायला सांगितलं होतं. कोणता स्टडी होता? की दोन ऍरे आहेत. काय? दोन ऍरे आहेत आणि दोन ऍरे मर्ज कसे करायचे ह्याबद्दल तुम्हाला मी थोडासा स्टडी करायला सांगितलं होतं. ठीक आहे म्हणलं मेंबर. ठीक आहे, आपण जाऊ आपल्या लेक्चर. तर फर्स्ट मी काय करणार, जो आपला A to Z React.js नावाचा फोल्डर आहे त्या फोल्डरला ओपन करतो. इथे URL बार मध्ये CMD, त्यानंतर ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर इथे मी राईट करतो की एक React.js चा आपल्याला ऍप्लिकेशन क्रिएट करायचं. त्यासाठी कमांड काय आहे? npm create काय? npm create void @latest आणि स्पेस देऊन आपल्या ऍपचं नाव, जसं की आपण ऍपचं नाव देऊ आज डे 10 असेल. ठीक आहे आपला. आणि इथे मी केलं एंटर बटनावर क्लिक. जसं मी इथे एंटर बटनावर क्लिक केलं तो तो मला कमांड विचारते की तुम्ही कोणतं फ्रेमवर्क यूज करतात. इथे आम्ही React.js फ्रेमवर्क यूज करतो. त्यानंतर जावा स्क्रिप्ट सिलेक्ट करायची आणि देन एंटर. जसं तुम्ही एंटर एंटर जावा स्क्रिप्ट सिलेक्ट केली. ठीक आहे, इथे काय प्रॉब्लेम आलाय? npm create void @latest date. ओके, काय बोलतो हा? 2 मिनिट फक्त एकदा मी याला क्लोज करून री ओपन करतो. ठीक आहे, टेबल ओपन करतो. CMD एंटर केलं. एंटर केल्यानंतर आपली कमांड प्रॉम्प्ट ओपन झाली आणि ह्यामध्ये मी एक क्रिएट ऍप करण्यासाठी कमांड राईट करतो, जसं की npm create void @latest स्पेस देऊन आपल्या ऍप्लिकेशनचं नाव, जसं की ऍप्लिकेशनला नाव देतो मी की डे 10 आणि इथे मी काय केलं? एंटर केलं. एंटर केल्यानंतर मला इथे विचारतात की कोणतं फ्रेमवर्क यूज करायचे. React.js, त्यानंतर जावा स्क्रिप्ट आणि इथे एंटर करायचं. जसं आपण इथे एंटर एंटर करू की आपल्याला इथे दिसेल की डेस्कटॉप मध्ये A to Z React नावाचा फोल्डर आहे. त्या फोल्डरच्या आतमध्ये काय झालंय? डे 10 नावाचा काय झालाय? एक फोल्डर क्रिएट झालाय आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये आवाज यायचा नाही? आवाज येऊ राहिला. ऑनलाईन मेंबर माझा व्हॉइस ब्रेक होतोय का? नेटवर्क का चालत? ठीक आहे, ठीक. कारण जी कमांड आपण राईट केली त्या कमांडला इंटरनेट लागतं. ठीक आहे ना, आणि इंटरनेट माझं स्लो आहे वाटतंय. आय थिंक मी एकदा चेक करतो. दोन मिनिट फक्त. इंटरनेट ठीक आहे, इंटरनेट तर चालतंय. ठीक आहे, इंटरनेटची स्पीड आहे आपल्याकडे. ठीक आहे, जे काय आपलं ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन काय झालं इथे क्रिएट झालंय. कारण का क्रिएट लवकर नव्हत? की आपलं नेटवर्क माझं आय थिंक स्लो चालत असेल, त्यामुळे मला इथे थोडासा टाइम लागला. आता जे काय आपलं ऍप्लिकेशन क्रिएट झालंय, क्रिएट झाल्यानंतर इथे करायचे Ctrl+C बटन क्लिक आणि एकदा स्क्रीनला क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट कमांड कोणती? कोडपेस्ट डॉट का सीडी आणि आपल्या ऍप्लिकेशनचं नाव, जसं की ऍप्लिकेशनचं नाव काय आज डे 10. सीडी केलं, त्यानंतर एकदा स्क्रीन क्लिअर करतो आणि थर्ड कमांड टाकतो कोडपेस्ट डॉट. ह्या कमांडने काय होणार?
की आपल्यासाठी जो काही व्हीएस कोड आहे तो व्हीएस कोड काय झाला इथे ओपन झालाय. आणि व्हीएस कोड ओपन झाल्यानंतर मी काय करतो इथे SRC फोल्डर मध्ये जे काही app.jss फाईल आहे त्या फाईल मधला मी सगळा कोड काय केला रिमूव्ह केला. आणि रिमूव्ह केल्यानंतर मी इथे एक कंपोनंट बनवतो, जसं की फंक्शन ऍप नावाचं एक कंपोनंट बनवलं. त्या कंपोनंट काय करणार की रिटर्न करणार. काय रिटर्न करणार तो की एक H1 मध्ये मी रिटर्न करतो इथे React.js डे डे 10 असं मी काय केलं रिटर्न केलं. त्याला रिटर्न कशात करणार मी एका H1 मध्ये मी रिटर्न करतो. आणि आउटपुट पेजला आपल्याला दाखवण्यासाठी काय करायला लागणार इथे एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि आपल्या कंपोनंटचं नाव, जसं की कंपोनंट नाव आहे ऍप झालं. त्यानंतर जे app.css फाईल आहे त्यामध्ये सगळी CSS रिमूव्ह केली. इंडेक्स डॉट CSS फाईल मधली पण CSS सगळी रिमूव्ह केली आणि CMD मध्ये आलो. आणि CMD मध्ये मी कमांड टाकतो की npm run div. ह्या कमांडने काय होणार की जो आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट काय झाला इथे रन झाला. रन झाल्यानंतर ही URL मी कॉपी करतो आणि सिंपल माझ्या ब्राउझरला जाऊन पेस्ट करतो. जसं आलो इथे ब्राउझरला जाऊन पेस्ट केलं तर मला इथे दिसतंय React.js डे 10 आलं. इथे हे नॉर्मल आपला काय झाला एक React.js चा सेटअप क्रिएट झाला किंवा React.js चं काय झालं एक एन्व्हायरमेंट क्रिएट झालं. ठीक आहे. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण एक टास्क घेतला होता किंवा आपण लास्ट लेक्चर मध्ये एक डेमो घेतला होता, बरोबर. कसा डेमो होता तो की तो डेमो असा होता की एक इनपुट बॉक्स होता. ठीक आहे. या प्रकारे एक इनपुट बॉक्स होता. कशामध्ये अरे मध्ये. तो केलता तुम्ही झालता आपला तुम्हाला होमवर्कला दिलता का मी केला तुम्ही ट्राय. ठीक आहे. तर आपला टास्क कसा असणार आहे समजून घ्या पाहिजे. ठीक आहे की आपल्याकडे एक इनपुट बॉक्स असणार आहे आणि त्या इनपुट मधून आपण काय घेणार आहे माहिती रिटर्न की त्या इनपुट बॉक्स मधून आपण घेणार आहे एंटर युजर नेम. ठीक आहे. त्यानंतर काय घेतलं होतं आपण त्या इनपुटच्या खाली एक बटन असेल आणि त्या बटनला नाव असेल जसं की सबमिट नाव असेल. ठीक आहे. जसं मी इथे एखादा टेक्स्ट राईट केला, काय केलं मी इथे एखादा टेक्स्ट राईट केला आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर आपल्याला कन्सोल मध्ये प्रिंट काय होईल. कन्सोल मध्ये फक्त जे काय आपण डेटा प्रिंट केलाय तो करू फर्स्ट. जसं मी इथे ABC राईट केलं आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर कन्सोल मध्ये प्रिंट काय होईल. हा टास्क आधी कंप्लीट करून मग मी काय करतो की तो टास्क करण्यासाठी 2 BR घेतले फर्स्ट. त्यानंतर एक इनपुट घेतला, इनपुटला टाईप मी टेक्स्ट दिला आणि इथे काय करतो 2 BR घेतो आणि त्यानंतर एक बटन. बटनला मी नाव देतो जसं की सबमिट. ठीक आहे. आउटपुट पेजला आलो. आउटपुट पेजला आल्यानंतर मी इथे एकदा रिफ्रेश करतो तर इथे आपले बटन झालंय. ठीक आहे. मग इथे मी काय करतो की इनपुट मध्ये काहीतरी व्हॅल्यू भरली ABC आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर कन्सोल मध्ये आपलं काय झालं पाहिजे ते ABC नाव प्रिंट झालं पाहिजे. मग त्यासाठी काय करणार आपण सौरभ की एक व्हेरिएबल डिक्लेअर करणार, बरोबर. काय करणार आपण इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर करणार. मग व्हेरिएबल डिक्लेअर करायचा तर कशाचा यूज करू यूज स्टेटचा. मग त्याला इम्पोर्ट करायची फक्त इम्पोर्ट यूज स्टेट. कुठून इम्पोर्ट करायचा फ्रॉम रिॲक्ट मधून. केला इम्पोर्ट त्याला. त्याचा यूज करून एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचा. जसं की व्हेरिएबल डिक्लेअर करायचं तुम्हाला माहिती आहे कॉन स्क्वेअर ब्रॅकेट. इथे मी नाव दिलं जसं की नेम, कोमा दिला आणि इथे करतो मी सेट नेम फंक्शन. कशाचा यूज करून डिक्लेअर करायची आपल्याला यूज स्टेटचा. आणि त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू कशी असेल एम्प्टी असेल. झाला व्हेरिएबल डिक्लेअर. मग इथे काय करू आपण की जसं आपण त्या इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी राईट करू की ती व्हॅल्यू काय झाली पाहिजे ह्या नेम व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाली पाहिजे. मग त्यासाठी मी इथे राईट केलं ऑन चेंज इव्हेंट आणि त्यामध्ये मी राईट केलं एरो फंक्शन. आणि एरो फंक्शन जसं कॉल होईल
तर तो काय करेल, सेट नेम फंक्शनला इव्हेंट डॉट टार्गेट पास करेल, इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू, आणि इथे आपल्याला एरो मध्ये द्यायला लागतो काय, ई द्यायला लागतो. झाला इथे. जसं आउटपुट पेजला आलं, इथे मी रिफ्रेश केलं, जसं मी इथे राईट केलं एबीसी इनपुट मध्ये, सबमिट बटनावर क्लिक केलं, तर कन्सोल मध्ये काय प्रिंट झालंय का, नाही. कन्सोल मध्ये कधी प्रिंट करायची आपल्याला, जेव्हा बटनवर क्लिक करू तेव्हा. मग मी इथे काय करतो की बटनला मी एक इव्हेंट टाकतो. कोणतं इव्हेंट, ऑन क्लिक नावाचे. जसं आपण त्या बटनावर क्लिक करू तर एक सबमिट नावाचं फंक्शन कॉल होईल, आणि जे काही सबमिट नावाचं फंक्शन असतं ते कुठं असतं, ह्या कंपोनंटच्या आतमध्ये. ठीक आहे ना, एक्झाम्पल झालंय आपलं हे. मग कंपोनंटच्या आतमध्ये मी काय करतो की हा फंक्शन बनवून घेतो, जसं की फंक्शन सबमिट राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट ओपन केला, आधी ते मी करतो कन्सोल डॉट लॉग, आणि लॉग मध्ये राईट केलं मी जसं की हाय. जसं मी सबमिट बटनावर क्लिक करणार तर मला कन्सोल मध्ये काय होणार, प्रिंट हाय. जसं आउटपुट पेजला आलो, इथे मी रिफ्रेश करतो, जसं एबीसी राईट केलं आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर कन्सोल मध्ये मला हाय प्रिंट झाले. तर मला हाय नाही प्रिंट करायचं, मला काय करायची, एबीसी प्रिंट करायची. तर मी काय करणार प्रोजेक्टला, अजून एक फंक्शन बनवणार. काय करणार, कन्सोल मध्ये मला काय करायची की जसं इनपुट बॉक्स मध्ये मी एबीसी राईट केली, किंवा मी इथे राईट केलं एक्स वाय झेड आणि सबमिट बटनावर क्लिक केलं, तर मला कन्सोल मध्ये हाय प्रिंट होत आहे. मला हाय नाही प्रिंट करायचं, मला हे एक्स वाय झेड प्रिंट करायचं. तर मी काय करणार, कोड मध्ये चेंजेस काय करणार, समजतं का नाही तुला, नाही. अरे इकडे, जसं की आपण इथे काहीतरी टाईप करू पण त्या इनपुट बॉक्स मध्ये, जसं आपण ह्या इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी टाईप केलं तर कोणतं फंक्शन इव्हेंट ट्रिगर होणार, ऑन चेंज. आणि ऑन चेंज काय करतोय, सेट नेमला काय करतोय, त्या इनपुट मधली व्हॅल्यू पाठवतोय. जसं की एक्स वाय राईट केलं तर ह्या सेट नेम काय करतोय, एक्स वाय ला घेतोय आणि इथे येतोय, आणि तो सेट नेम काय करतोय, इथे स्टोअर करतोय. समजतं ना. जसं इनपुट मध्ये मी राईट केलं, ऑन चेंज नावाचं इव्हेंट कॉल होतोय, आणि ऑन चेंज नावाचा इव्हेंट काय करतोय, सेट नेम मध्ये काय करतोय, त्यामध्ये जे काय राईट केलेलं आहे इनपुट मध्ये तेही ते स्टोअर करतोय. समजतंय ना नाही. मग मी कन्सोल मध्ये नेम प्रिंट करण्यासाठी मी काय करणार, ऑनलाईन मध्ये, अरे कोण सांगू शकते, प्रोजेक्ट काय करणार, अरे इझी आहे. कन्सोल मध्ये मला फक्त नेम प्रिंट करायचं, तर मी ते काय करणार, आता तर आपल्याला माहिती आहे जे इनपुट मध्ये व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू स्टोअर झाली कुठे, आता ह्या नेम व्हेरिएबल मध्ये, बरोबर ना. मग आपल्याला काय करायची, हा फक्त नेम व्हेरिएबल प्रिंट करायची. जे नेम व्हेरिएबल प्रिंट केला फक्त मी, आणि जसं मी आउटपुट पेजला आलो, जसं मी इथे रिफ्रेश केलं आणि इथे मी राईट केलं एक्स वाय झेड, एक्स वाय, आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर कन्सोल मध्ये काय प्रिंट झालं, आता एक्स वाय झेड. जसं मी इथे एबीसी राईट केलं, सबमिट बटनावर क्लिक करतोय तर कन्सोल मध्ये एबीसी प्रिंट झालं. जसं मी इथे पी क्यू आर केलं आणि सबमिट बटनावर मी क्लिक केलं तर कन्सोल मध्ये पी के आर प्रिंट झालं. यार सिंपल जावा स्क्रिप्ट आहे. जसं की सबमिट बटनावर आपण क्लिक करू तर एक सबमिट नावाचं फंक्शन कॉल होईल, आणि ते फंक्शन काय करतंय की एक कन्सोल करतंय नेमला. आणि हा जो काय आपण हा ऑन चेंजचा इव्हेंट घेतलाय तो आपण ऑलरेडी घेतलाय. समजतंय का नाही, जातंय सगळं डॉक्टर, प्रॅक्टिस कर तू. ठीक आहे. ठीक. तर आपला जो काय कन्सोल मध्ये नेम प्रिंट करायचा होता तो पार्ट झाला कम्प्लीट. झाला इथे पार्ट कम्प्लीट. मग आपण काय करायचे, आपल्याला नेक्स्ट पार्ट काय असणार आहे आपला,
की जसं आपला डेटा प्रिंट झाला, मग जसं मी एबीसी नाव राईट केलं, तर काय करायचं, एक अजून एक ऍरे बनवायचं. आणि त्या ऍरे मध्ये काय करायचं, मी जसं एबीसी नाव राईट केलं की ऍरे मध्ये स्टोअर झालं पाहिजे काय माहितीये, एबीसी. ठीक आहे. जसं मी हे डबल ह्याच्यामध्ये PQR राईट केलं, तर त्या ऍरे मध्ये स्टोअर झालं पाहिजे काय माहितीये, की जो हा एबीसी होता जुना, तो एबीसी पण राहिला पाहिजे आणि नवीन कोण ऍड झाला पाहिजे, XYZ. त्यानंतर मी डबल इकडे आलो आणि इथे मी राईट केलं PQR आणि सबमिट बटनावर क्लिक केलं, तर ऍरे मध्ये स्टोअर झालं पाहिजे काय माहितीये, की ऍरे मध्ये जे आपण एबीसी राईट केलं होतं ते एबीसी पण मला पाहिजे. त्यानंतर जे मी XYZ राईट केलं होतं ते पण मला पाहिजे. आणि जे मी आता राईट केलं होतं PQR ते पण मला काय पाहिजे, त्या ऍरे मध्ये स्टोअर पाहिजे. समजतंय काय करायचे आपल्याला? ठीक आहे ना, समजलं ना हा पॉइंट? मग त्यासाठी मी काय केलं, कोड मध्ये आलो आणि कोड मध्ये मी काय करतो, एक ऍरे व्हेरिएबल डिक्लेअर करतो. मग ऍरे व्हेरिएबल डिक्लेअर करायचं तर मी काय करणार, कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये मी केला डेटा. ठीक आहे, ऍरेला मी काय दिलं नाव, डेटा दिला. ठीक आहे, तुम्हाला नसेल समजत तर मी दे ARR नाव. हा काय झाला, ऍरे व्हेरिएबल झाला, ऍरेचा व्हेरिएबल. त्यानंतर इथे काय असतो, सेट ऍरे नावाचा फंक्शन आणि इक्वल टू कशाचा यूज करून डिक्लेअर करायचे आपल्याला, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये मी टाकणार इथे स्क्वेअर ब्रॅकेट. कारण जो हा व्हेरिएबल आहे ना, त्या व्हेरिएबल मध्ये आम्ही ऍरे स्टोअर करणार आहे. जसं की हा नेम व्हेरिएबल आहे, त्यामध्ये आपण काय करणार आहे, स्ट्रिंग स्टोअर करणार आहे. त्याच प्रकारे ह्या ऍरे नावाच्या व्हेरिएबल मध्ये आपण ऍरे स्टोअर करणार आहे. हे फक्त इथे मी सांगितलंय. ठीक आहे, झालं हे काम. मग जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश करतो. जसं मी इथे राईट केलं एबीसी, सबमिट बटनावर क्लिक केलं, तर इथे एबीसीच प्रिंट होतोय. आपल्याला काय करायची, की ह्या ऍरे मध्ये डेटा स्टोअर करायची. कोणता डेटा, की हा नेम व्हेरिएबल. मग आता डेटा स्टोअर करायचा तर कसं करणार, डायरेक्ट आपण असं नाही करू शकत की जो ऍरे आहे त्या ऍरे इक्वल टू नेम, असं आपण करू शकतो का, नाही करू शकत. आपल्याला ह्या ऍरे नावाच्या व्हेरिएबल मध्ये डेटा पाठवायचा असेल तर ह्या फंक्शनला डेटा द्यायला, बरोबर ना. मग मी इथे काय करतो, की त्या फंक्शनला डेटा देतो, जसं की सेट ऍरे आणि त्याला मी काय दिलं, नेम पास केला. म्हणजे हा काय करणार, जो हा नेम आहे तो नेम काय करणार, असा घेणार आणि इथे देणार, आणि इथे देऊन काय होणार, ह्या ऍरे नावाच्या व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर होणार. ठीक आहे. मग मी काय करतो, की इथे डेटा काय करतो, कन्सोल डॉट लॉग करतो. कशाला कन्सोल डॉट लॉग केलं मी, ऍरे. जसं मी आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं, तर मी इथे एबीसी राईट केलं आणि सबमिट बटनावर क्लिक केलं, तर माझा जो काही एबीसी व्हेरिएबल होता तो एबीसी व्हेरिएबल काय झाला, इथे प्रिंट झालाय. आणि जो माझा ऍरे होता तो ऍरे पण काय झाला, इथे एम्प्टी प्रिंट झालाय. आता ह्याचं रिझन काय आहे, काय केलं आपण इथे XYZ स्टोअर केला आणि तो स्टोअर झाला कुठे, XYZ. म्हणजे ह्याला बोलतात ओव्हर रायडिंग. काय बोलतात त्याला, जसं मी इथे एक्झाम्पल मध्ये सांगितलं तोच प्रकार इथे आहे ना, होतोय. पण तो कसा होतोय, कसं सांगू तुम्हाला, समजलंय तुम्हाला पॉइंट, हा कसा प्रॉब्लेम काय येतोय तो. ठीक आहे. आता आपल्याला हा व्हेरिएबल प्रिंट झालाय, काय झालं इथे आपल्याला व्हेरिएबल, आपल्याला कशा स्टोअर करायची, ऍरे मध्ये स्टोअर करायची. तर मी इकडे आउटपुट पेजला आलो आणि जिथे आपण हा व्हेरिएबलला डेटा पाठवलाय ना, तिथे फक्त आपण काय पाठवलंय, ही नेमची गरज नाही आपल्याला, इथे फक्त आपण काय केलंय, नेम व्हेरिएबल पाठवलाय. मग मी ह्याला काय करतो, की ह्याला एका ऍरे मध्ये पाठवतो. कशामध्ये पाठवलं, ऍरे मध्ये. आउटपुट पेजला आलो, एकदा मी रिफ्रेश केलं आणि इथे मी राईट केलं एबीसी, सबमिट बटनावर क्लिक केलं, तर मला आता रिझल्ट काय झालाय, प्रिंट
एबीसी हा व्हेरिएबल प्रिंट झालाय आणि अरे मध्ये काय स्टोअर झालंय आता एबीसी. त्यानंतर इथे मी एक्स वाय झेड राईट केलं, सबमिट बटनावर क्लिक केलं तर व्हेरिएबल काय झालाय प्रिंट एक्स वाय झेड आणि अरे मध्ये काय डेटा प्रिंट झालाय एक्स वाय झेड. म्हणजे इथे काय होतंय ओव्हर रायडिंग होती. काय होती इथे ओव्हर रायडिंग होती. मग आपल्याला करायची काय की आपल्याला करायचे असं की आपण एबीसी राईट केला तो अरे मध्ये स्टोअर झाला, नंतर आपण एक्स वाय झेड राईट केला तो एबीसी पण राहिला पाहिजे प्लस एक्स वाय झेड पण पाहिजे. म्हणजे आपल्याला इथे काय करायची एका अरे मध्ये डेटा पुट करायची किंवा पुश करायची. ठीक आहे बरोबर ना. मग डेटा पुश कसा करणार आपण मग येईल का करता येईल ना, काहीतरी फंक्शन वगैरे असतील. मग मी तुम्हाला काय छोटीशी हिंट देतो. काय देतो मी तुम्हाला हिंट देतो. ठीक आहे जसं की हिंट मी काय देणार आहे की तुम्ही काय करायचं एक व्हेरिएबल बनवायचा. जसं की इथे न्यू अरे नावाचा व्हेरिएबल बनवायचा आणि ते सांगायचं मर्ज करायची. काय करायची तुम्ही मर्ज करायची. काय मर्ज करायची की ओल्ड डेटा आणि इथे सांगायचा न्यू डेटा. म्हणजे न्यू डेटा म्हणजे कोण हा तर नेम व्हेरिएबल. नेम व्हेरिएबल नाही इथे टाकायचं आपलं न्यू डेटा. तेवढीच आपल्याला लाईन एक राईट करायची आणि जो काही सेट ॲरे फंक्शन आहे त्या सेट ॲरेला काय करायचं हा न्यू ॲरे पास करायचा. बस एवढ्या दोन लाईनी फक्त तुम्ही राईट करायच्या. आता ते कशा करायच्या ते तुम्ही पाहिजे. फक्त तुम्ही कोणती लाईन करायची ही लाईन तुम्हाला राईट करायची फक्त. ही तर हे बरोबर आहे, ही लाईन मी जी राईट केली ती बरोबर आहे. फक्त तुम्हाला कोणती लाईन राईट करायची आता ही लाईन. तुम्ही ही लाईन राईट केली कशी करायची ते मला माहित नाही, तुम्हाला मी हिंट सांगितली. एक व्हेरिएबल बनवायचा ॲरेचा बनवला आणि त्या व्हेरिएबल मध्ये काय करायची दोन व्हॅल्यू मर्ज करायच्या, एक ओल्ड व्हॅल्यू आणि एक न्यू व्हॅल्यू. समजलंय जमेल तुम्हाला हे तर मी डायरेक्ट रिझल्ट सांगतो. ठीक आहे कसं करायचं. ठीक आहे आता हे एक्झाम्पल आपण पटकन उरकू आणि नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊ आपण. ठीक आहे ना त्या एक्झाम्पल मध्ये आपण कव्हर. ठीक आहे आता हे थोडंसं हार्ड एक्झाम्पल झालंय, ह्याच्यामध्ये 2-3 एक्झाम्पल मर्ज केले. आता मी तुम्हाला हे एक्झाम्पल कम्प्लीट करून दाखवतो कसं की आता मी तुम्हाला सांगितलं की एक व्हेरिएबल बनवायचा. कोणता व्हेरिएबल की मी इथे न्यू नावाचा व्हेरिएबल बनवला, न्यू ॲरे व्हेरिएबल बनवला हा व्हेरिएबल. आणि ह्या व्हेरिएबल मध्ये ह्या ॲरे नावाच्या व्हेरिएबल मध्ये मी काय करणार जो जुना डेटा आहे, जसं की जुना डेटा कोण आहे नेम बरोबर. मग इथे मी 3 डॉट दिला आणि इथे नेम राईट केला. त्याला काय बोलतात स्प्रेड स्प्रेड ऑपरेटर बोलतात. ठीक आहे जावास्क्रिप्ट मध्ये तुमचं ऑलरेडी स्प्रेड ऑपरेटरचा तुम्ही यूज केला असेल. हा काय करतो दोन ॲरेला मर्ज करायला मदत करतो. आणि इथे न्यू डेटा दिला आणि इथे द्यायचा आपल्याला ओल्ड डेटा. ओल्ड डेटा कोणाकडे आहे आता त्या ॲरे कडे आहे ना. झालं आपलं एवढीच एक लाईन राईट करायची होती आणि जो हा सेट ॲरे नावाचं फंक्शन आहे त्याला हे फंक्शन फक्त पास करायची होती. जसं मी आउटपुट पेजला आलो ह्या दोन लाईन राईट करून इथे मी रिफ्रेश करतो. जसं मी इथे एबीसी नाव राईट केलं सबमिट वर क्लिक केलं. ठीक आहे ॲरे मध्ये काय प्रिंट झालं आता इथे एबीसी असं प्रिंट झाले. तर इथे ठीक आहे अपोजिट करू आपण याला. ठीक आहे 2 मिनिटं. ह्या ॲरेला आपण टाकलं स्प्रेड ऑपरेटर मध्ये कोमा देऊन हे नेम व्हेरिएबल आपण न्यू डेटा म्हणून पाठवू. जसं आउटपुट पेजला आलं इथे मी रिफ्रेश केलं. जसं मी ते एबीसी नाव राईट करतो सबमिट वर क्लिक केलं तर ॲरे मध्ये काय स्टोअर झालंय आता. त्यानंतर मी इथे राईट केलं एक्स वाय झेड सबमिट वर क्लिक केलं तर ॲरे मध्ये काय स्टोअर झालं आता एबीसी पण आहे आणि एक्स वाय झेड पण काय आपल्या ॲरे मध्ये आहे. त्यानंतर इथे मी पी क्यू आर केलं तर सबमिट वर क्लिक केलं तर ॲरे मध्ये काय झालंय एबीसी पण आहे पी क्यू आर पण आहे आणि एक्स वाय झेड पण आहे.
एवढं नोट करून घेतात एकदा. ऑनलाईन मेंबर एवढं ट्राय करतात का तुम्ही? करा बरं ट्राय. एवढं ट्राय करा तुम्ही. एकदा हाताने कोड टाईप करा, ट्राय करा, आणि जो काय आउटपुट आहे त्या आउटपुटचा स्क्रीनशॉट काढा आणि मला ग्रुपवर शेअर. ठीक आहे, थोडं एक्झाम्पल आपलं हार्ड झालंय हे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण इझी घेऊ. ठीक आहे, करा बरं ट्राय मग.